का नीट बसा बाळासाहेब. ग्रामसभेत आला नीट बसा बसा. तर कोणी भांडण करता करत बसू नका, वेळ वाया घालवू नका, पैसा वाया घालवू नका, मानसिक स्वास्थ्य हरवून देऊ नका. आणि हे सगळं करत असताना आपल्या गावाला कसं तंटामुक्त अभियानाचं पारितोषिक मिळेल म्हणून खऱ्या अर्थाने आजची ग्रामसभा आहे. मिळू शकत नाही. काय आपल्या गावाला तंटामुक्त अभियानाचं पारितोषिक मिळू शकत नाही. का मला इथं राहील. तुम्हाला जी होतो बाळासाहेब उठून इथं राहील. उठूनच उभा आहे ना मी, उठूनच उभा आहे ना. आणि मग मला कोण उठ म्हणायचं. ठीक आहे उठा. आपल्या गावाला तंटमुक्त अभियानाचं पारितोषिक मिळू शकत नाही. पण का मिळणार नाही? आपल्या गावाला जर तांटामुक्तीचे जर पाहिजे असतं ना पाचशे रे. बाळासाहेब पारशिक नाही, उच्चार निश्चित करा. पारितोषिक, पारितोषिक म्हणायचं. पारितोषिक नाही नाही, तुम्ही काही साधा शिवाय त्याला पारितोषिक पारितोषिक. ते जर आपल्या गावाला जर तांटामुक्ती जर मिळालं असतं ना पाचशे रे, तर त्याच्यासाठी आधी गावातली भांडणं भेटावं लागते आणि मग मुंबईला मिळते पाचशे रे. बाळासाहेब पांढरा मिठवालाच ग्रामसभा बोलू ना आपण. गावाचे भांडणं मारून तिकडं तुम्हाला घरातले मिटलेत का? तवा गावाचे मिटवायचं मिटलेत का तुम्हाला घरातले? कोणाच्या घरातली? कोणाच्या घरातली? काय राव, माहित असून माहित असल्यासारखं करताय राव. आमची बायको नाचते करा आमच्या म्हणजे मी पाया पडतो. एखाद्याचा संसार सुखाने हो द्या. मग तुमच्या घरातली भांडणं म्हणा की गावाचा गैरसमज झाला की आमच्या घरातली म्हणून. ठीक आहे बाळासाहेब, तुम्ही दारू प्यायची बंद करा, आपण तुमच्या बायकोला घेऊन येऊ. फक्त दारू प्यायची बंद करा. नाही नाही, तुम्ही म्हणताय का 10 रुपयाची बंद करा, मग आपण बायकोला घेऊन येऊ. मला काय म्हणायचं, दारू मी पितोय का ती पिते दारू? बाळासाहेब दारू तुम्हीच पेताय, पण त्रास तुमच्या बायकोलाच आहे ना. दारू मी पितोय ना. तुम्हीच पेताय. मग काय तिचा बापाचा कटोळ तिकडं माहेरात गेली आणि 50 वेळा फोनवर नेट वाचत्या. तिला म्हणाव दम असलं तर पटांना तर दाखवतो. मग सासरवडीत जाऊन हिसका दाखवा की ग्रामसभेत कुठे हिसका दाखवायला. तिथे गेल्यावर डायरेक्ट अंगावी दिला. मी चांगलं तिला मागच्या महिन्यात आणाय गेलोय तर माझ्या अंगावर राखेलचा डबा घेऊन आली. काय बाय का काय तिला पण म्हणाव काय हे चांगलं नाही. दारू अक्षरशः आयुष्य होतच झालंय तुमचं. तुम्ही दारूला सोडा नाही, दारू तुम्हाला सोडा नाही. त्याचं तुम्हाला काय करायचं? तांटामुक्तीचा अध्यक्ष आहे ना, आणि मिटवायचंच काम करायचं, वाढ लावायचा. मी काय म्हणतोय मंडळी, बाळासाहेबांनी दारू प्यायची बंद केली, आपण त्यांच्या बायकोला घेऊन येऊ. तशी जबाबदारी कोण घेणार? मी घेतो. दारू प्यायला घरापर्यंत पोहोचायची जबाबदारी घेता येते का तुम्हाला? त्याचं तुम्हाला काय करायचं? आम्ही उशिरा का होईना पण आमच्याच घरी जातोय ना, का तुमच्या घरी आलोय? तर नादेचा कोणी लागला ना, हे चांगलं नाही. मी काय म्हणतोय, फक्त बाळासाहेबांनी दारू प्यायची बंद केली, आपण त्यांच्या बायकोला घेऊन तशी जबाबदारी कोण घेणार? तुम्ही त्याला मागाच्या बसणं म्हणताय दारू प्यायची बंद कर, दारू प्यायची बंद कर, त्यापेक्षा गावाची दारूच बंद करा की. मंडळी बरोबर आहे. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला आपण दारूबंदीचा ठराव घेतलाय. किती 15 ऑगस्ट किती 26 जानेवारी झाल्या, तुमच्या एखाद्या ठरावाची अंमलबजावणी होते का? जमत नसलं तर राजीनामा आम्ही मोकळच आहे. तर तुम्हाला तापायला झालंय का एवढं? काय झालं म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणता की रमाव सभेमध्ये या, गावातलं भांडण गावातच मिटू, आपापसातला तंट आपापसात मिटू. मला काय म्हणायचं, तुम्ही एक तर सगळ्यात लेट आला, म्हणजे काहीतरी काम असेल म्हणून लेट आला, आणि आल्या आल्या मुद्दा म्हणला की बाबा आपल्या गावातली सगळी दारू विकायची बंद केली पाहिजे. हो बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो. मग एक माझी शंका आहे छोटीशी. मला म्हणायचे, समजा आपल्या अख्ख्या गावातली दारू विकायची बंद केली बरोबर, तर ते बिचाऱ्यांनी जागायचं वाटो. जागाच्या कशा म्हणजे अख्खं गाव काय दारू विकतं का? अहो आपण दारू विकणाऱ्याला हे सांगू दारू विकणं काही चांगलं नाही, त्यापेक्षा काय तर तुम्ही दुसरा व्यवसाय करा हे सांगू ना. म्हणजे आपण सगळ्या ग्रामस्थांनी मिळून
दारू विकणाऱ्याच्याकडे जायचं आणि त्यांना हात जोडीने विनंती करायची किंवा दारू विकणं काय चांगलं नाही त्याच्यामुळे तुम्ही काय दारू विकू नका दुसरं काहीतरी विका म्हणायचं आपलं गाज्या बिजा काय राव बोलताय हे चांगलं नाही आम्हाला सांगा चांगलं नाही म्हणून एक तर इतक्या वेळ मी पाठीमागं बसलोय मला कोण पुढे ये म्हणलं त्याला कोणी पुढे माझा कोणी सत्कार केला कोणत्या सत्काराला कोणी हातुरा दिला कोणत्या कोणी मानपान दिला मानपान दिला मुळे आमच्या खानदान गावावर तापतात ते उगाच नाही राजाकडे बापाकडे 40 शक्का जमीन होती गावाचा पुरा करून सरजाने 35 शक्का विकली त्यांची झिंग आवला जाईल राजाने ऐका असं डेअरिंग कोणाचं आणि त्यांना मागे बसवलंय गाव राजकारण करतं का रामभाऊच्या बाबतीत रामभाऊच्या कोणी जर नादी तुम्हाला तापायला झालंय काय म्हणताची गावात भांडण गावातच मिटलं पाहिजे कुणी कोर्टात जाऊ नका कुणी कचेरी खेळत बसू नका म्हणून मग ह्याच्यासाठी आम्हाला बोलावलंय काय अपमान करायसाठी तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कळलं नाही काय बाकीचे मूर्ख आहेत तुम्ही शहाणे तुम्हाला कळलं ना प्रतिष्ठित माणूस आहे पुढे बोलाव मुळे आमचं गावावर खानदान तापतं ते उगत नाही राजाकडे बाबाकडे 40 शक्का जमीन गावचा ना पुरा करून सांगितले 35 चक्कर विकली त्यांची ही आवडत आहे राजाने 5 चक्कर फुकील नंबर माणूस आहे खेळावला काय रामभाऊचा पण तुम्हाला तापायला एवढं झालंय काय पुढं बसा बापाय काय झालं म्हणजे प्रत्येक वेळेस समजा बांध करून पुनमचा बांध पो करतो त्याच्या बापाची खरेदी आहे काय हे कोणी बांध पकडलं रे नाही तू उठेल ना अध्यक्ष हे बघा आमच्या ड्रायव्हर कडे चुकून झालंय बघा अरे चुकून झालं माझ्या तुझा काय ड्रायव्हर 10 रुपयात एक नंबर माणूस आहे रामभाऊ त्यांनी सांगितलं चुकून झालंय म्हणून अध्यक्ष चुकून झालंय ना आम्ही त्यांच्या बांधाला भर लावून दिला तयार मी हा मताचा माणूस आहे मी एखाद्याला लाच पण देत नाही एखाद्याच्या पाया पण पडत नाही नादी जर लागलो तर नादच पुरा करेन आजच्याकडे बापाकडे 40 शक्का गावच्या नाद पुरा करून सांगितलं 35 शक्का विकली त्यांची ही आवडा जाईल राहिले 5 चक्कर फुकील पोकरून पोकरून संपण्यापेक्षा कोणी गेलं ना आपल्या भांड्याला पोखरात बसायला बापाची खरेदी नाही आजी काय फुगाचीच वाट बघा आणि तुम्हाला 100 रुपये दारूला कसं मिळतील ते बघा आमचा प्रायव्हेट रामभाऊ त्यांनी सांगितलं चुकून झालंय म्हणून चुकून झालं म्हणजे तुम्ही काय रामभाऊच्या पाठ घेऊन हात फिरवत समजून काढताय का त्यांचे चुकूनच झालंय चुकून झालंय पण रामभाऊ एकही गेला तरी चालेल आपल्याला काहीतरी सोडायचं नाही इथं आम्ही भांडण करून काळजी टाकून पेटवता काय त्याचाच म्हणणं बरोबर आहे त्याची गावाला कळा नाही त्याला म्हणतोय तो एकदम म्हणणं बरोबर आहे एकर पडे ठेवेन पण भाताच्या कुसा जरी उपटल्या ना झालंच बरोबर आहे. प्रतिष्ठित माणसांनी ग्रामसभेत असं बोलल्यावर कसं व्हायचं मग असं मध्ये कोण म्हणायचं आम्हाला बरं वाटतं चुकून झालं होतं बाळासाहेब रामभाऊ तुमचा पण अलीकडे लेट तापडचा भाऊ झाला रामभाऊ आवाज करताय तसं एकटा गावात 1 नंबर व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती एवढ्या बांधासाठी राव पाठीवर बसलाय राहिलेल्या सगळ्या 5 चक्रा नुसता काँग्रेस वाढलाय त्या आधी जाऊन काढायची काढते आई तुम्हाला काय त्यांच्या काँग्रेसाचं पडलंय हे बघ 1 नंबर असू नाही तर 2 नंबर असू माझ्या रानातल्या काँग्रेसाचं तुला करायचंय काय तुम्ही मुद्दाम वाढवलाय मला मी बघायचंय ते बिन खताचं बिन पाण्याचं बिन शेणाचं घेतायच कसं मला त्याच्यावर संशोधन करायचं पुढचा विषय घ्या मला एक जणांची जिरवा जायचं नाही तर तुम्हाला तर माहितीच्या खंडाने जायचं काँग्रेस संशोधन ठीक आहे मंडळी मी मगाच्या पासून एकच सांगतोय की भांडण तंटा करत असू नका त्यामध्ये वेळ वाया जातोय पैसा वाया जातोय मानसिक स्वास्थ्य हरवतोय आणि गावात एकोपा सुद्धा नांदत नाही म्हणून म्हणतोय की तंटा करत बसू नका कुठला तंटा असू द्या आपण ग्रामसभेद्वारे
इथले इथेच मिटवायचं आहे. नाही सांभाळा येत नाहीत ना पळायच्या कशाला काय तिकडे घरात कोंडून ठेवायची काय झालंय काय? आम्हाला राव तुमच्याशिवाय कुणाचा आधार आहे राव. काय झालं माहिती का, मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो किंवा माझी बायको नाचत नाही तेवढे माझं भांडण मिटवा. पण काय झालं माहिती का, ही खुशाल उठलं सांगायच्या ते वळखण्याची आणि माझ्या सांभाळायच्यात तर पाळ्यात कशाला असं दुसऱ्याच्या बायकोच्या बाबतीत बोलतात का? अजिबात नाही बोललं पाहिजे आई बायकांच्या चुकीचं आहे का बरोबर? मला आधी तुम्ही सांगा, मी एवढी गावात दारू पितो पण कोणाला कधी दिला त्रास नाही दिला. आम्ही खाली मन घालून जातो, खाली मन घालून. काय झालं, मी लय दारू पितो त्याच्यामुळं माझी बायको माझ्या त्रासाला कंटाळून बिचारी माहेराला निघून गेली. हो वहिनी माहेरी द्या. तिच्या बापाच्या घरी गेली नाही. बरोबर आहे. तुझ्या दारात आले कुत्रे. दारू पिऊन आला ग्रामसभेत कसं बोलावं काय त्याचे कारण होती सांभाळायच्यात ना त्या पाण्यात कशाला मारायची. तुझ्या दारात आली काय, तुम्हाला काय उद्योग पडला त्याच्या बायकोचा विषय काढायला? त्याच्या बायकोचा विषय नाही त्या गावाने ऐकलंय सांभाळायच्यात ना त्या पाण्यात. त्याच्या बायकोचा विषय नाही हा लबाड बोलतोय ना? नाही, नाही बोलतोय काय रे? तुला दाखवू काय? मग त्याच्या बायकोबद्दल बोलत नाही, मग कोणाबद्दल बोलताय? कोंबड्या पाळण्यात कशाला मग अगोदरच म्हणायचं ना कोंबड्यांचा विषय म्हणून. बाळासाहेब कोंबड्यांचा विषय, कोंबड्यांचा. कोंबड्यांचे विषय ना हो. रविवारी बघ. रविवारी काय? आता 10 जायला कधी कापायच्या कधी रविवारी बघू किती मस्ती तुझ्या पंक्तीच्या पंक्ती बसू आपण. रोज कोंबड्या येतात आमच्या ओट्यावर घाण करून जातात कुठून आमच्या बायका पोरांनी खपून घ्यायचं आपण कोणाच्या कोंबड्या तुझ्या दारात आल्या म्हणून तुझ्या बायकोला घाण काढावं लागलं. सांगणारच काय कोणाच्या कोंबड्या तुझ्या दारात आल्या सांग. रामभाऊच्या कोंबड्या अरे घास का बरं? एक नंबर माणूस आहे गावात. अरे परत कोणी रामभाऊच्या एरजात एक जरी उठला चांगलं नाही. कोंबड्यांची आणि कुत्र्यांची भांडणं घेऊन ग्रामसभेत. आमच्या माता भगिनीला असे असतात, कोणाची कोंबडी कोणाच्या दारात गेली, कोणाचं बाळ कोणाच्या दारात गेलं, त्यांची भांडणं लागली, त्यांच्या तोंडामध्ये ठरलेल्या शिव्या. तुझं मरेपर्यंत तोंड बघणार नाही, तुझ्या मैत्रीला सुद्धा कधी येणार नाही इतक्या घाण शिव्या. हे चांगलं नाही. काय चांगलं? माणसाने एखाद्याच्या लग्नाला मैत्रीला कधी चुकवून आहे. कारण मानव जन्म पुन्हा नाही, कधी अक्कल यायची कोणाला? आमच्या बायकोला राव. म्हणून छोटे छोटे तंटे ते आपल्यामध्येच राहू द्या. छोट्या तंट्याचं रूपांतर रामभाऊ तुम्हाला माहिती आहे मोठ्या तंट्यात होते. हो अध्यक्ष, प्रत्येक वेळेस रामभाऊच्या आळीत गणपती बसवायची काय कारण आहे? अर्ज उठतोय ते रामभाऊच्या विरोधात का तक्रार घेऊन येतात तुम्ही? अरे अरे कसं आहे माहितीये का, अरे एक गाव एक गणपती जर असलं ना तर गावाचं नाव मोठं होतंय, गावात शांतता राहते, गावाला 5 लाखाचं बक्षीस मिळतंय, पुरस्कार मिळतोय. काय करा असू दे की रामभाऊच्या तर रामभाऊच्या आहेत गणपती. हो बरं का अध्यक्ष, आम्ही पुढच्या वर्षी आमच्या आळीत गणपती हे बसवणार. आजकालची नवीन पोरच जुन्या लोकांचं ऐकत नाहीत. बरं का अध्यक्ष, आम्ही पुढच्या वर्षी आमच्या आळीत गणपती बसवणार, ऑर्केस्ट्रा आणणार, तमाशा आणणार. भावार्पणा दोन सोडायला. बॅनर अक्षरशः आमच्या आळीत 250 पोरं आहेत, 250. हो गणपती आपल्या जाळीत बसला पाहिजे. 250 पोर आहेत. हो अरे 250 पोरांचे 300 रुपये वर्ग जप्त करे. टिळकांनी गणेशोत्सव चालू केला काय ऑर्केस्ट्रा तमाशा आणण्यासाठी. तुला आरती म्हणायची का आरती? पहिल्या कडव्यानंतर तुझ्या बापाने घातली न तयार केलं तर रामभाऊच्या जर विरोधात गणपतीचं नाव टाकले काय हे चांगलं नाही. म्हणजे आम्ही रामभाऊच्या आळीत गणपती का म्हणतो? रामभाऊच्या आळीत गणपती पाहिजे. कारण रामभाऊच्या आळीतली सगळी पोरं निर्व्यसनीत, मंडळातला एक सुद्धा पोरग दारू पित नाही. नाही नाही रामभाऊच्या आळीतली सगळी पोरं निरीक्षण म्हणतात, मग आम्ही कोणाच्या आळीतले? रामभाऊ वाट फुटला ना यांचा. वाट फुटला आमचा वाट पुढं झाल्यावर सवय त्यांच्याच वाटायला लागली ना. हे बघ कोणी किती बिघडायचं ज्याने त्यांनी ठरवायचं, दुसऱ्याकडे बोट दाखवायची नाहीत, नाही तर माझ्या इतकं वाईट नाही. नाही तर तुम्हाला तर मग आता खाणार जायच्यास त्याच्याकडे बापाकडे 40 शकरच्या मिळून 35 शक्कर केली त्यांची शिबी आवडत आहे, राहिलेली 5 एकर फुकीट. नाही तुम्हाला एवढं दिसतं का?
मला सांगा मागच्या वर्षी गणपती उत्सवामध्ये 500 बाटल्या रक्तदान शिबिर झाले. कोणी गोळा केलं? आता उपक्रम सांगायला मला 500 बाटल्या रक्त कोणी गोळा केलं गणपती उत्सवात? काय राव तुम्ही पण रामभाऊची इतके बाजू घेताय इतके बाजू घेताय जाणो एकट्या रामभाऊच्या 500 बाटल्या लागत काय ह्यांची पोरं घालत कोंडून ठोडून गोरगरीबांच्या पोरांचा लागत काय माझ्या पोराला चक्कर आणते. बरे तुमच्या पोराला तुमची सारखी चक्कर आली. गावात कोणाचा वाढदिवस असला रामभाऊनी झाडं लावायची. कुठल्या राजकीय पक्षाचा नेता असेल त्यांच्या वाढदिवसाला रामभाऊनी झाडं लावायची. गणपती उत्सव असो नवरात्र उत्सव असो झाडं रामभाऊनी लावायची. गावात पर्यावरण संतुलित ग्राम योजना असो रामभाऊनीच राबवायची. मला सांगा सगळ्या गोष्टी का रामभाऊनीच केल्या पाहिजेत का? या ठिकाणी अध्यक्षांनी मला फारच बोलण्याचा आग्रह केला म्हणून मी मुद्दाम बोलायला उभा आहे. तर मंडळी मध्यंतरीच्या काळामध्ये योगायोगाने मी गावचा सरपंच असताना तुम्ही नव्हता गावचा सरपंच तुमची बायको होती. हा बा, ती माझी बायको आहे. मी ती जनावर आहे. ती डावळाडवळ करायची काय? तुझी बायको नांदी कर तुझ्यापाशी. योगायोगाने तर मंडळी योगायोगाने मी मध्यंतरीच्या काळामध्ये गावचा सरपंच नसताना आणि माझी बायको गावची सरपंच असताना त्या काळात मी अनेक विधायक उपक्रम राबवले. मध्यंतरीच्या काळामध्ये पवार साहेबांचा वाढदिवस झाला, मी पुढे होऊन झाडं लावली. सुप्रियातांच्या वाढदिवसाला पुढे होऊन झाडं लावली. अजितदादांच्या वाढदिवसाला पुढे होऊन झाडं लावली. दत्तमामा बर्लेंच्या वाढदिवसाला मी पुढे होऊन झाडं लावली. हर्षवर्धन भाऊंच्या वाढदिवसाला मी पुढे होऊन झाडं लावली. कोणाचा जरी वाढदिवस असला मी पुढे होऊन झाडं लावतो. मला एकच कळतं, राजकारण करतो तो माणूस आणि झाडं राजकारण करत नाही म्हणून झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे असं मी आवाहन करतो. आणि अध्यक्ष महोदय प्रत्येकाने हक्काने झाडावर प्रेम केलं पाहिजे, त्याशिवाय चांगलं होऊ शकत नाही. म्हणजे बघा कोणाचा वाढदिवस असला तर रामभाऊ गावात झाडं लावणार आहे गणित ठरलेलं छानच उपक्रम आहे. कुणाचा वाढदिवस असो झाड लावणार. होय मला काय म्हणायचे पवार साहेबांच्या वाढदिवसाला ज्या खड्ड्यात झाडे लावली त्याच खड्ड्यात पुन्हा सुप्रियताच्या वाढदिवसाला झाडे लावली. मामाच्या वाढदिवसाला झाडे लावले नाही. तुमचा बाप पाणी घालायचा नाही त्याला काय बाप पाणी घालायचं का? म्हणजे तुमच्या पण दारात त्यांनी झाड लावलं होतं. किती झाड जगवलं? मंडळी ह्या नालायक माणसाच्या सुद्धा दारामध्ये मी झाडं लावतो. ह्याची बायको गावाला निघून गेली की ह्याने त्या झाडाला बोकडाने पाला ठेवला नाही झाडाला. तुम्ही म्हणता रामभाऊ तुम्ही एवढ्या तेवढ्याने लय तापता. असली नालायक लोक आहेत ना गावात त्याच्यामुळे तो टाळ काढतो. नाही बोकडाने पाला नाश्ता खाल्ला तर गेल्या वर्षी पालखी माघारी फेरल्यावर काय माती खाल्ली असते का? पालखी माघारी फेरल्यावर तिचं बोकड कापलं तर 1 किलो मटण नेले अजून 400 रुपये आणून दिला. घेत असलं ना पैसे फेकायचं मग बोलायचं. मी म्हणतो मटण कोण जायचं चिकन खायचं कशाला मटण घ्यावं पाहिजे. ती काय बोकड तुझ्या बापाचं नव्हतं. गावाने मर्यादा सोडल्याला बोकड होतं. पण मला गावाला रुपयाचा हिशोब द्यायचा आहे. बाळासाहेब त्या विषयाकडे तुम्ही घुसताय. त्यांचा हेतू बघा ना. ते म्हणतात की झाडे लावा, झाडे जगवून प्रत्येकाने झाडावरती हक्काने प्रेम करा. उद्देश सांगा उद्देश. उद्देश महत्वाचा की प्रत्येकाने हक्काने झाडावरती प्रेम करा हा उद्देश आहे. उद्देश चांगला आहे तुमचा पण माझी शंका आहे. हा समजा तुम्ही म्हणताय झाडे लावा, झाडे जगवा, झाडावर प्रेम करा, काय अडचण नाही. पण एक छोटीशी शंका आहे तर विचार समजा चुकून झाडावर प्रेम करताना एखाद्या वर्ण खाली पडलं तर देतात का भरून? प्रेम केलं पाहिजे. खाली प्रेम करा काय म्हणतात झाडावर प्रेम केलं पाहिजे. ह्यांचं कुणा अजिबात झाडावर प्रेम करा का काय ते खाली जाऊ द्या. हे सांगताना पुढारी एखादं झाड कुचका असू शकतं, एखाद्या झाडाचे फाटे कसायचे असू शकते. लोकांचा लेकरू वर न्यायचं सुखाच आहे का? झाडावर प्रेम करा मला म्हटलं नाही तसला माझ्यावर प्रेम करता मला काय तुम्ही काय माग काहीतरी सांगू नका. तुम्ही काय माग शेतकऱ्याचे पोरं जसं सांगतात तसंच वागते ते झाडावर देते. गावाच्या मागे काय लावून जाणार
तुम्ही काय मागताय का झाडावर बसून प्रेम करायला? आता मला की झाडावर प्रेम करा मग. अहो झाडावर प्रेम करा म्हणजे झाड लावा, त्याला पाणी घाला, त्या सावलीखाली बसा, गावात पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबवा. म्हणजे झाडाला जीव लावा असं म्हणा की. आम्ही काय म्हणलो? झाडावर प्रेम करा. नाही ग्रामसभेत एवढं दुसऱ्याची माप करा, एक नंबर आहे. तुमच्या त्याने साधं बायकोसाठी शौचालय बांधायचं जमलंय का अजून? हाय का ते इथं? हाय का ते इथं? मंडळी बायको माहेरी जायला कारण शौचालय होतं. ती म्हणायची आपल्याला टीव्ही नको, फ्रीज नको, वॉशिंग मशीन नको, पण माझ्यासाठी छोटंसं होईना शौचालय बांधा. हे शहराला दारू प्यायला पैसे पुरत नव्हतं, दारू पिऊन आला, बायको समोर दिसली की नेहमी बायकोला म्हणायचा तुमच्यासाठी काय पण. संग्राम राहू लागून अरे कशाला त्यांच्यासाठी काय पण? अगोदर बायकोसाठी शौचालय बांध, मग हजाराला बायकोला म्हण तुमच्यासाठी काय पण. आणि तुम्ही एवढी दुसऱ्याची ग्रामसभेत माप काढताय म्हणजे तुम्ही काय त्यातलं सर्जेराव की पाटील? ए अर्धान बेंडक नादी जर लागला तर नादात पुरा करेन. हे बघ माझ्या विरोधात एक जर शब्द बोला ना मी झपाट्यात पाडेन. त्याला समजून सांगा आम्ही सुधीत आहे, मरणाचं मारे. मी बोलतो बाळासाहेब, त्यांनी एका भाषेत सांगितलं झपाट्यात पाडेल, त्यामुळे एक शब्द सुद्धा बोलायचं नाही ग्रामसभा संपेपर्यंत. आता झपाट्यात पाडेल म्हणलं, ठीक आहे. तर मंडळी मगाच्यापासून मी एकच सांगत होतो तुम्हाला की भांडण मला काय म्हणायचंय, बाळासाहेब झपाट्यात पाडेल म्हणलं टिळा. त्यांना कुठं काय बोललो? मला काय म्हणायचंय, ही गावची ग्रामसभा आहे. हो गावची ग्रामसभा आहे. आणि गावच्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांना बोलण्याचा अधिकार असतो का नसतो? सरपंच साहेब कुठे आहेत? सरपंच साहेब कुठे आहेत? गायब झालं का आम्हाला बोलून? सरपंच आमच्या राजपुरी वकील कुठे आहेत मित्र? वकील साहेब कायदे तज्ञ सरपंच साहेब आहेत का? सरपंच साहेब माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. पत्रकारपणे भेटत तांबे साहेब आहेत, चांदगुळे साहेब आहेत, सगळ्याच्या साक्षीने सरपंच आहे तुम्ही, न्यायनिष्ठ सरपंच आहे. एक माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गावच्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांना बोलण्याचा अधिकार असतो का नसतो? आहे ना? मग झपाट्यात पडायचे काय कारण? हे बघ मी फक्त तुला झपाट्यात पाडीन म्हणलं, मी अजून तुला हात बी लावला नाही. पण मी जर मारायला लागलो ना मी तर मस्तावर मारेल. मला जरा काही सुद्धा घडू शकतं, काही घडू शकतं. बाळासाहेब हा तुम्हाला शांत बसा म्हटलं की नाही राव? कुठलीच ग्रामसभा तुम्ही घेऊन द्या नाही, थोडं शांत बसा. रामभाऊ साईडला जाऊन बोला, ग्रामसभेत कुठं फोन करू का? साईडला जाऊन बोला की तिकडं. साईडला जाऊन बोला ना रामभाऊ. तीनशे रुपयाला डबडे मिळते. माझा महत्वाचा फोन. मी शेटपळगडच्या कार्यक्रमामध्ये मुद्दाम निमंत्रित केलं, मला आढळलंय. मुद्दाम नावाला बोलावलं मनाने झालाय. मुद्दाम बोलावलंय तुम्हाला. आग्रह केलता काय यावं?